अगो बाई, काय सांगता? तुमची शंकरपाळी हवी तशी खुसखुशीत होत नाही, पदर सुटत नाही आणि हवी तशी चवीला होत नाही. तर या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत ज्यामुळे शंकरपाळी एकदम हलकी फुलकी आणि कमी तेलकट होईल. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. 1 किलो मैदा वापरून मस्त अशी खूप पदर सुटलेली शंकरपाळी करत आहोत. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत madhurazrecipeclub.com. इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे ऑर्डर प्लेस करू शकता. आणि लिमिटेड कालावधी करता 10% सवलत आहे मधुरा 10 हा डिस्काउंट कोड वापरून. तर सगळ्यात आधी साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 1 किलो चाळून घेतलेला मैदा आहे, 1 कप साजूक तूप, 1 कप दूध आणि 1.25 कप इथे साखर घेतली. यापूर्वी शंकरपाळीची रेसिपी मी दाखवली होती ना, त्यामध्ये 1 किलो मैद्याला 1 कप दूध आणि 1 कप साखर घेतली होती. पण खूप जणांचं म्हणणं आलं की हवी तितकी शंकरपाळी गोड झाली नाही. आमच्या दृष्टीने आम्ही थोडा गोड खातो, सो आमच्या दृष्टीने ती परफेक्ट आहे. पण ज्यांना व्यवस्थित गोड शंकरपाळी खायला आवडते त्यांच्याकरता म्हणून मी 1.5 कप घेतलंय. कमी गोड हवं असेल 1 कप अगदी प्रमाण परफेक्ट आहे. तर सगळ्यात आधी काय करणार आहे, एक पातेल्यामध्ये दूध घ्यायचं, गॅस सुरू केलाय आणि यामध्ये आता साखर घालूयात. आता दुधामध्ये साखर व्यवस्थित मिसळून घ्यायची. या मिश्रणाला एक उकळी काढून घेऊयात. चला, इथे साखर छान विरघळली आणि दुधालाही मस्त उकळी आली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे जे साजूक तूप आपण घेतलंय यामध्ये घालूयात. हे सगळं तूप या मिश्रणात मिसळून घ्यायचं. तूपही गरम होतं. आता हा मैदा परातमध्ये काढून घेऊया. मैदा हलका पसरवून यामध्ये एक खड्डा करायचा आणि अशी बाजूला पण एक विहीर करायची. त्याचे मिश्रण आहे दुधाचं यामध्ये छान जिरलं जाईल. आता हे दूध, साखर आणि तुपाचं मिश्रण यामध्ये सगळं घालायचं. हलकं गरम गरम असतानाच घाला आणि लगोलग हे मिसळून घ्यायचं. हे जितकं मिश्रण आपण तयार केलंय तितकं लागतं, त्यामुळे थोडं थोडं घाला, पण बऱ्यापैकी सगळं जिरतं यामध्ये. आता हे बघा, हे उरलेलं पण सगळं टाकून घेते आणि मिसळून घ्यायचं. पातेल्यातलं सगळं मिश्रण मी वापरलंय. आता हे हलकं थंड झालं की याचा गोळा तयार करून घ्या. फक्त मळून घ्यायचंय, कणिक मळतो तसाच. आता हे बघा, इथे हा गोळा मळून झालाय आणि बऱ्यापैकी घट्ट झालाय. आणि हे असं ओबडधोबडच हवंय आपल्याला. अजिबात आहे ना हे एकसारखं करायची गरज नाहीये. आता हे असं सफाईदार लाटून शंकरपाळी केली तरी त्याला भरपूर पदर सुटतात. आता हे बघा, हे जे याचं फ्लेकी टेक्स्चर आहे ना, यामुळे याला भरपूर पदर सुटतात. हे बघा, आणि चिराबिरा पडलेला दिसल्या तरी काळजीचं काही कारण नाहीये. यामुळेच आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत होते आणि त्याला पदर भरपूर सुटतात. हे बघा, वाह. आता ही हलकीशी जाडसरच ठेवायची, म्हणजे ती अशी छान टुमटुमीत तळली जाते. आणि चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊयात. आता हे कडेचे तुकडे बाजूला करून ठेवले तरी काही हरकत नाही. पोळपाटवरून ही शंकरपाळी हलकी अशी मोकळी करायची, म्हणजे ती सुटते पटकन. आणि ही बाजूला काढून ठेवूयात. हे बघा, हे जे आहे ना, हे तळले की याला पदर भरपूर येतात. आणि याच प्रकारे सगळी शंकरपाळी मी तयार करून घेते. चला, इथे सगळ्या शंकरपाळ्या लाटून झाल्या. आता तळूयात. तळताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, तेल मोठ्या आचेवर गरम केलं की अगदी मंद आचेवर ठेवा. कडकडीत गरम तेलामध्ये कुठलाच दिवाळीचा फराळ तळायचा नाही. बाहेरनं तो कुरकुरीत होतो पण आत कच्चा कच्चा राहतो, म्हणून मंद आचेवर. आणि शंकरपाळी तळताना विरघळण्याची शक्यता असते, त्यामुळे कायम आहे ना टेस्टिंग करायचं. आधी एक 2-4 टाकून तळून बघायच्या, होतात का नाही बाबा व्यवस्थित, का रुसल्यात.
शंकरपाळ्या अजिबात विरघळलेल्या नाहीयेत आणि त्याला छान पदर पण सुटायला सुरुवात झाली. बाबा, शंकरपाळी अजिबात विरघळले नाही. चला आता सगळ्या शंकरपाळ्या तळायच्या. तेल बघा अगदी मंद आचेवर ठेवलंय. मोठ्या आचेवर अजिबात ठेवायचं नाही. आणि खूप गर्दी पण नका करू शंकरपाळीची. आणि तेलामध्ये टाकल्या टाकल्या काहीही करू नका. तिला थोडं सेटल होऊ दे एखाद मिनिट आणि मग आपण गुलाबजाम सारखं एकसारखं ढवळत तळून घेणार आहोत. हे बघा शंकरपाळीचं आवरण आहे ना जरा सील झालं पाहिजे, मगच तिला हलवा. शंकरपाळी तळताना आहे ना कायम असं एखादा काटा चमचा किंवा चमचा घ्या आणि गुलाबजाम तळतो तसं एकसारखं मिसळत तळा, म्हणजे त्याला ना रंग एकसारखा तांबूस रंग येतो. नाहीतर मग एक बाजू जास्त करपली जाते, दुसरी कच्ची राहते, असा उद्योग होतो. चला शंकरपाळी एकसारखी तळून झाली आहे. आहा हा हा, काय दिसते मस्त शंकरपाळी आणि सुवास तर एवढा कमाला दरवळतोय. वाह, थांबा सगळं काढून घेते. बघा जबरदस्त एकूण एक शंकरपाळी बघा अशी खस्ता झाली आहे, एकदम पोकळ झाली आहे, पदर भरपूर आलेत. आता ही अशी जाळीवर काढायची. जाळीवरच काढा. काय होतं परातीमध्ये वगैरे कुंड्यात टाकलं तर त्याची गरम वाफ जमा होते आणि मग त्या मऊ पडतात. बघा पण काय सुंदर झाला, खारीसारख्या झाल्या की नाही. किती सुरेख पदर आलेत. आहा, क्या बात आहे. एकूण एक शंकरपाळी अशी टपोरी टपोरी झाली. वा, चला आता याच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या अगदी मंद आचेवर तळून घ्यायच्या. तेल खूप गरम नको, जसं मी सांगितलं. चला दुसरी बॅच पण शंकरपाळी छान तळून झाले. आहा हा, बघा यालाही काय सुंदर पदर सुटलेत. क्या बात आहे. आता ही देखील जाळीवर. आता याला भरपूर पदर सुटले, तुम्ही बघू शकाल. आता दिवाळीचा फराळ मंद आचेवर करायचा. इंडक्शनवर तुम्ही करत असाल ना तर 400 जर टेम्परेचर सेट असेल ना त्यावर करायचं आणि गॅसवर करायचं असेल तर लोएस्ट फ्लेमवर तळत राहायचं. थंड झालं हवा बंद डब्यामध्ये ठेवा. महिनाभर छान टिकते. टिकवू दिली तर. दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.